So, good morning, student. From last lecture, we are going to learn numerical solution of ordinary differential equation. In this chapter, there are three methods: Euler's method, modified Euler's method, and Runge-Kutta method. From last lecture, we are going to one of them, Euler's method, and last lecture we are solve the one example. Now in this lecture we are going to some more examples. So first example is solve the differential equation dy by dx is equal to x square plus y with initial condition y of 0 is equal to 1 by Euler's method. Choose h is equal to 0.05 and compute y of 0.02. So here dy by dx is equal to x square plus y square y and is equal to f of xy, means f of xy is equal to x square plus y. And initial condition काय आहे तर y of 0 is equal to 1. This implies this is your x naught and this is your y naught, म्हणजे x naught ची व्हॅल्यू 0, y naught ची व्हॅल्यू 1. By Euler's method, yn plus 1 is equal to yn plus h into 0. H into f of x and yn, and xr is equal to x naught plus rh. This is the two important formulae in Euler's method. हे तुम्ही पाठच करायचे आणि काय एवढं विशेष नाही त्याच्यामध्ये. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये 0.02 फाईंड करायला विचारलं आहे. म्हणजे 0.02 कधी मिळेल, कारण हा जे काय असतं ना तुमचं इनिशियल कंडिशन, ही y ऑफ x इज इक्वल टू y असते, ही y ऑफ x असते. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0.02 येऊस तर फाईंड करायची. आता 0.02 कोणत्या फॉर्म्युल्यातून भेटते आपल्याला, तर ह्या एक्स आरच्या फॉर्म्युल्यातून आपल्याला 0.02 जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत आपण एक्झाम्पल सोडवणार. सो पुट एन इज इक्वल टू 0 फर्स्ट हिअर. एनची व्हॅल्यू 0 पुट करा. 0 पुट केली तर काय मिळालं, y1 इज इक्वल टू y नॉट प्लस h इंटू एफ ऑफ एक्स नॉट y नॉट. y नॉटची व्हॅल्यू 1 इथं दिलेली आहे इनिशियल कंडिशनमध्ये, प्लस एचची व्हॅल्यू 0.005 एक्झाम्पलमध्ये, आणि प्लस ब्रॅकेटमध्ये एक ऑफ एक्स नॉट वाय नॉट. एक ऑफ एक्स नॉट वाय नॉटची व्हॅल्यू काय होईल ते, कारण एफ ऑफ एक्स वाय काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, इथं काय होईल एक्स नॉट स्क्वेअर प्लस वाय नॉट म्हणजे 0 स्क्वेअर प्लस 1. आणि मग हे टोटल आन्सर किती होईल शेवटी 1 प्लस 0.05. सो 1.005 हे तुमचे y1ची व्हॅल्यू आहे. आर इज इक्वल टू 1 पुट करायचे इकडं. सो x1 इज इक्वल टू काय होईल एक्स नॉट प्लस एच. एक्स नॉटची व्हॅल्यू 0 प्लस एचची व्हॅल्यू 0.05. 0.005 कॅल्क्युलेट झालं. आता नेक्स्ट स्टेप, एनची व्हॅल्यू वाढवायची. पुट एन इज इक्वल टू 1. एनची व्हॅल्यू इथं 1 पुट करायची. तर y2 इज इक्वल टू y1 प्लस एच इंटू एफ ऑफ x1 y1. y1ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1.005 प्लस एचची व्हॅल्यू 0.05 प्लस ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स वाय म्हणजे किती होणार x1 स्क्वेअर प्लस y1. x1ची व्हॅल्यू ही आहे आणि y1ची व्हॅल्यू ही 0.005चा स्क्वेअर प्लस 1.005चा स्क्वेअर. टोटल आन्सर 1.010 येईल. ठीक आहे. आता पुट आर इज इक्वल टू 2 म्हणजे काय होईल x2 इज इक्वल टू एक्स नॉट प्लस 2h.
म्हणजे 0+2 इंटू 0.005. सो 0.01. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायची, यांची व्हॅल्यू 2 पुट करायची, आरची व्हॅल्यू 3 पुट करायची. पण ह्या दोन व्हॅल्यू लक्षात राहू द्या, हे पुढं वापरायच्यात 0.01 आणि 1.08. सो पुट n इज इक्वल टू 2. काय मिळेल, y3 इज इक्वल टू y2 प्लस h इंटू एफ ऑफ एक्स टू y2. सो 0.010 y2ची व्हॅल्यू मागच्या पेजवरची प्लस 0.05 आणि ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स वायची एक्स टू y2ची x2 स्क्वेअर प्लस y2 म्हणजे किती येणार 0.01 स्क्वेअर प्लस 1.010 स्क्वेअर. टोटल उत्तर येईल 0.115. आणि इथं किती मिळेल, r इज इक्वल टू 3 पुट केल्यानंतर x3 इज इक्वल टू r प्लस 3h म्हणजे 0+3 इंटू 0.015. आता नेक्स्ट व्हॅल्यू पुट करायची, r इज इक्वल n इज इक्वल टू 3. n इज इक्वल टू 3 पुट केले तर y4 इज इक्वल टू y3 प्लस h इंटू एफ ऑफ x3 y3. 1.0515 प्लस 0.005 इंटू x3 y3. इथं स्क्वेअर नाही आहे, सॉरी स्क्वेअर नाही. आता आपण घेतलाय प्रत्येक ठिकाणी, तर असं दे. आता आन्सरच आपण इथं काय करू, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच करू. ठीक आहे, थोडंसं चेंज करू फंक्शन. सो 0.015 स्क्वेअर आणि प्लस 1.015 स्क्वेअर. टोटल आन्सर येईल 1.020. आणि आरची व्हॅल्यू काय होईल, आर इज इक्वल टू 4 पुट केलं तर x0 प्लस 4h आणि आलं की नाही 0.02 आलं. आणि आपल्याला हेच विचारलं होतं फाइंड करायला y ऑफ 0.02. म्हणजे ही व्हॅल्यू आली की आपण स्टॉप व्हायचं. आणि मग आपला फायनल आन्सर काय असेल, y ऑफ 0.02 इज इक्वल टू 1.020. हे आपलं उत्तर असेल. इथलची व्हॅल्यू आली ना आपल्याला फाइंड करायची की हे तुमचं आन्सर असतं. सो नेक्स्ट एक्झाम्पल, यूज युलर्स मेथड टू इव्हॅल्युएट y ऑफ 2 करेक्ट अप टू 2 decimal places from dy by dx is equal to x plus y divided by 2 with initial condition y of 0 is 2 with h is equal to 0.5. So here dy by dx is equal to x plus y divided by 2 is equal to f of xy. This implies f of xy is equal to x plus y divided by 2 and initial condition y of 0 is 2 means x naught ची value 0, y naught ची value 2. So formula वापरा by Euler's method, yn plus 1 is equal to yn plus h into f of xn yn and xr is equal to x naught plus rh. So put n is equal to 0, y1 is equal to y naught plus h into f of x naught y naught. y naught ची व्हॅल्यू 2 प्लस h ची व्हॅल्यू 0.5 इंटू ब्रॅकेटमध्ये f of x y चा फॉर्म्युला 0 प्लस 2 भागिले 2. सो किती येणार ते 2 अधिक 0.5 2.5. r ची व्हॅल्यू 1 पुट करा. 1 पुट केली तर x नॉट प्लस h होईल. x नॉट प्लस h म्हणजे 0 प्लस 0.5 0.5. आता ह्या दोन व्हॅल्यू पुढे पुट करायच्या.
put n is equal to 1, y2 is equal to y1 plus h into f of x1 y1, y1 ची व्हॅल्यू 2.5 प्लस h 0.5 इंटू ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स वाय x1 y1चा फॉर्म्युला 0.5 अधिक 2.5 भागिले 2, तर 3/2 होईल ते, आणि 2.5 अधिक 0.5 गुणिले 1.5 2/3चा गुणाकार, तर 2.5 अधिक 0.75 म्हणजे 3.25. y2 ची व्हॅल्यू. आता r ची व्हॅल्यू 2 पुट करा, x0 प्लस 2h म्हणजे 0 प्लस 2 गुणिले 0.5 म्हणजे 0.1 झालं. पुट नेक्स्ट n इज इक्वल टू 2 पुट करा, y3 इज इक्वल टू y2 प्लस h इंटू एफ ऑफ x2 y2, 3.25 अधिक 0.5 ब्रॅकेटमध्ये x2 प्लस y2 भागिले 2 म्हणजे 0.1 अधिक 3.25 भागिले 2. कॅल्क्युलेशन करायचं, फायनल उत्तर येईल 4.0875 आणि r ची व्हॅल्यू 3 पुट केली तर 1.5. आपल्याला किती विचारले? y2 विचारले. आता किती आले? 1.5. अजून आले का? नाही. एक कॅल्क्युलेशन वाढवा. put n is equal to 3, y4 is equal to y2 plus h into f of x2 x3 y3, आणि पुट केल्यानंतर व्हॅल्यू पुट करा, कॅल्क्युलेशन करा 1 by 1 स्टेपने, आणि शेवटी उत्तर येईल 5.4843. आणि इथं तुम्ही आता r ची व्हॅल्यू 4 टाका, r इज इक्वल टू 4 पुट केलं तर x4 ची व्हॅल्यू तुमची 2 येईल. तर हे तुमचं म्हणजे y2 ची व्हॅल्यू किती झाली? तर y2 ची व्हॅल्यू झाली 5.4843. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे. तर अशा पद्धतीने तुमचे युलर्स मेथड आहे. तर ह्या मेथडमध्ये काही एवढं विशेष असं काही नाही आहे बघा, फक्त काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तर ह्या मेथडमध्ये हे 2 इक्वेशन लक्षात ठेवायचे आणि 1 by 1 यांची व्हॅल्यू पुट करत चालायचं, r ची व्हॅल्यू पुट करत चालायचं. कुठपर्यंत पुट करत चालायचं r ची व्हॅल्यू? जोपर्यंत आपलं पर्टिक्युलर आन्सर विचारलं एक्झाम्पलमध्ये तिथपर्यंत. तर अशा पद्धतीने एकदम छोटी आणि सोपी अशी मेथड आहे युलर्स मेथड. तर ही इथं तुमची इथं संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला मॉडिफाईड युलर्स मेथड आपण शिकणार आहोत. तर तोपर्यंत आपण इथं स्टॉप करू.